रविराज साबळे पाटील हे नाव तर आपण सर्वांनी ऐकलं असेल. शेतकऱ्याचं पोर शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती लढतोय. रोज कोणत्या ना कोणत्या पोलीस स्टेशनला हजर आहे गडी. रोज देणं न घेणं म्हणजे लोकशाहीचा गळा कशा प्रकारे दाबला जातोय याचं जिवंत उदाहरण म्हणजे हे. सरकारमधील लोकांना ज्यांना आपण निवडून दिले त्यांना प्रश्न विचारल्यानंतर ते 25-25, 30-30 कोटीच्या मानहानीचे दावे म्हणून नोटिसा पाठवतात. काल एक व्हिडिओ बघितला, 16 का 17 एकाच प्रकारामध्ये एवढ्या पोलीस स्टेशनला केस दाखल होते. गजब गोष्ट आहे बाबा. म्हणजे एकच गुन्हा हा 16-17 वेळेस कसा घडू शकतो मला तुम्ही सांगा. एकच प्रकारचा गुन्हा एवढ्या वेळेस कसा घडू शकतो. पोलिसही कोणत्याही गोष्टीची शहानिशा न करता केस कशी काय दाखल करतात. कुणाच्या तरी दबावामुळं तुम्ही केस दाखल करू शकता हे मान्य आहे, परंतु त्याच्या पाठीमागची सत्यता तरी तपासा. उगाच कोणी येणार पोलीस स्टेशनला सांगणार असं करा मग तुम्ही तसं करायचं का साहेब मला सांगा बरं. काय एवढा त्रास त्या लेकराला दिला जातोय. तो का स्वतःसाठी लढतोय का, स्वतःसाठी हे करतोय का. हा बाबा स्वतःसाठी करत असेल तेही मान्य करू ना, पण तो शेतकऱ्यांसाठी लढतोय म्हणून त्याला एवढा त्रास का दिला जातोय. रविराज दादा तू लढत राहा, आम्ही सर्वजण तुझ्या सोबत आहोत.